आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 36 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 36 सोडवू. पहिला प्रश्न काय आहे? कंसात 3x वजा 11y कंस पूर्ण वजा कंसात 17x अधिक 13y कंस पूर्ण या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे 7x वजा 12y. दुसरा पर्याय आहे वजा 14x वजा 54y. तिसरा पर्याय आहे वजा 3 कंसात 5x अधिक 4y कंस पूर्ण आणि चौथा पर्याय आहे वजा 2 कंसात 7x अधिक 12y कंस पूर्ण. तर आपल्याला या 4 पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे, म्हणजे एक अचूक पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी आपण दिलेली वजाबाकी करून बघू. मग दिलेलं उदाहरण आपण अगोदर मांडून घेतलं. कंसात 3x वजा 11y कंस पूर्ण वजा कंसात 17x अधिक 13y कंस पूर्ण. आता अगोदर आपण कंस सोडवून घेऊ. मग 3x वजा 11y वजा 17x वजा 13y. दुसऱ्या कंसाच्या समोर वजाचं चिन्ह आहे, म्हणून दुसऱ्या कंसातील जी पदं आहेत ती बाहेर येताना त्यांची चिन्ह बदलतील. 17x आहे ते वजा 17x होईल आणि 13y आहे ते वजा 13y होईल. आता समान चल असणारी पदं एकत्र घेऊ. मग 3चा आणि 17चं चल समान आहे आणि 11 आणि 13चं चल समान आहे. मग 3x वजा 17x वजा 11y वजा 13y. आता यांची क्रिया करून वजाबाकीची क्रिया करून घेऊ. आता 3ला धनचिन्ह आहे आणि 17ला ऋणचिन्ह आहे. मग चिन्ह जर वेगवेगळे असतील तेव्हा वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 17x मधून 3x गेले, 14x राहिले आणि 17 ही संख्या मोठी आहे म्हणून 14ला वजाचं चिन्ह येईल. आणि 11y आणि 13y यांची दोन्हींची चिन्ह सारखीच आहेत, म्हणजे त्यांची बेरीज होईल. मग 11 अधिक 13 24y. मग वजा 14x वजा 24y. आता आपल्याला उत्तर मिळाले, पण असा कोणताही पर्याय दिलेला नाही. मग आपण अजून पुढे सोडवू. आता इथे 14 आणि 24 दोन्हींना पण 2ने भाग जातोय आणि दोन्हींचं चिन्ह वजाचं आहे, म्हणून वजा 2 हा सामायिक अवयव आपण बाहेर घेऊ शकतो. मग वजा 14ला वजा 2ने भागलं तर 7x येईल आणि वजा 14ला वजा 2ने भागलं तर 12y येईल. वजा 24ला वजा 2ने भागलं तर 12y येईल आणि दोन्हींचं चिन्ह वजाचं आहे म्हणून अधिक 12y येईल. म्हणजे वजा 2 कंसात 7x अधिक 12y कंस पूर्ण. तर हा चौथा पर्याय आहे, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणून आपण लिहून घेऊ पर्याय क्रमांक 4 अचूक आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे कंसात 23x वर्ग y घन z कंस पूर्ण गुणिले कंसात वजा 15x घन y झेडचा वर्ग कंस पूर्ण याचे उत्तर डॅश येईल. आता पुढे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील कोणता पर्याय येईल याचं उत्तर ते आपल्याला काढायचं आहे. मग दिलेलं उदाहरण आपण अगोदर लिहून घेऊ. आता इथे गुणाकार करायचा आहे म्हणून सहगुणक वेगळे आणि चल वेगळी लिहून घेऊ. मग 23 गुणिले कंसात वजा 15 कंस पूर्ण गुणिले x वर्ग y घन z गुणिले x घन y झेडचा वर्ग. आता 23 गुणिले 15 केलं तर 345 येईल आणि 23ला धनचिन्ह आहे आणि 15ला ऋणचिन्ह आहे म्हणून वजा 345 येईल. आता चलांचा गुणाकार करू. मग x वर्ग आणि x चा तिसरा, x चा 5वा घात आणि y चा तिसरा घात आणि y म्हणजे y चा 4था घात आणि z आणि z चा दुसरा घात बरोबर z चा तिसरा घात. आता हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर हा पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 अचूक आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील समीकरणे सोडवा. पहिलं उदाहरण आहे 4x अधिक 1/2 बरोबर 9/2. आता 1/2 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा 1/2 होईल. मग 4x बरोबर 9/2 वजा 1/2. आता इथे दोन्हींचा छेद समान आहे, 9/2 आणि 1/2. मग आपण छेद समान आहे म्हणून एकत्र लिहू. म्हणून 4x बरोबर 9 वजा 1/2. म्हणून 4x बरोबर 9 वजा 1 8. मग 8/2.
आता 2ने 8ला भाग जातो. बे एके बे आणि बेचोक 8. मग 4x बरोबर 4 आलेला आहे. आता आपल्याला xची किंमत काढायची आहे. मग आपण 4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा होईल. 4 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया आहे. 4 जर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलं तर ते भागिले होईल, म्हणजे 4 भागिले 4. मग 4 एके 4, म्हणून x बरोबर 1. यानंतर दुसरं उदाहरण आहे 10 बरोबर 2y अधिक 5. मग आपण आधी बाजूंची अदलाबदल करून घेऊ, म्हणजे उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे. मग 2y अधिक 5 बरोबर 10. आता आपण 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा होईल. मग 2y बरोबर 10 वजा 5. 10तून 5 गेले 5 राहिले, म्हणून 2y बरोबर 5. आता 2 आणि y मध्ये गुणाकाराची क्रिया आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर 2 भागिले होईल. y ची किंमत आपल्याला मिळाली आहे y बरोबर 5/2. यानंतर तिसरं उदाहरण आहे 5m वजा 4 बरोबर 1. आता आपण वजा 4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते अधिक 4 होईल. 5m बरोबर 1 अधिक 4, म्हणून 5m बरोबर 4 अधिक 1 5. आता 5 आणि m मध्ये गुणाकाराची क्रिया आहे. 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते भागिले होईल, म्हणून m बरोबर 5/5. मग 5 एके 5 आणि 5 एके 5, मग m बरोबर 1. यानंतर चौथं उदाहरण आहे 6x वजा 1 बरोबर 3x अधिक 8. आता या उदाहरणात दोन्ही बाजूला चल दिलेला आहे आणि दिलेलं चल समान आहे. मग आपण 3x बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ, म्हणजे ते वजा 3x होईल. आणि वजा 1 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते अधिक 1 होईल. मग 6x वजा 3x बरोबर 8 अधिक 1. मग 6x मधून 3x गेले 3x राहील, बरोबर 8 अधिक 1 9. मग 3x बरोबर 9. मग आपल्याला xची किंमत काढायची, म्हणून 3 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर 3 भागिले होईल. मग x बरोबर 9/3. आता 3ने 9ला भाग जाईल. 3 एके 3 आणि 3 त्रिक 9, म्हणून x बरोबर 3. यानंतर पाचवं उदाहरण आहे 2 कंसात x वजा 4 कंस पूर्ण बरोबर 4x अधिक 2. मग आपण अगोदर दिलेला कंस सोडवून घेऊ. मग 2ने कंसाला गुणलं तर 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले 4 बेचोक 8, म्हणून 2x वजा 8 बरोबर 4x अधिक 2. आता आपण 2x बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा 2x होईल. आणि 2 बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ, म्हणजे ते वजा 2 होईल. म्हणून वजा 8 वजा 2 बरोबर 4x वजा 2x. मग वजा 8 आणि वजा 2 यांची बेरीज होईल. वजा 2 वजा 8 यांची बेरीज केली तर उत्तर येईल वजा 10. आणि समान चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल. मग वजा 10 बरोबर 4x वजा 2x 2x. मग आपण 2 बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले, म्हणजे ते भागिले होईल. मग वजा 10 भागिले 2 बरोबर x. मग 2ने 10ला भाग जातो. मग 2ने जर वजा 10ला भाग घालवला तर उत्तर येते वजा 5. 2×5 = 10 बरोबर x. आता आपण x बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ आणि वजा 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणून x बरोबर वजा 5. यानंतर 6वं उदाहरण आहे 5 कंसात x अधिक 1 कंस पूर्ण बरोबर 74. आता आपण अगोदर कंस सोडवून घेऊ. मग 5 गुणिले x 5x आणि 5 गुणिले 1 5. मग 5x अधिक 5 बरोबर 74. आता अधिक 5 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा होईल. म्हणून 5x बरोबर 74 वजा 5, म्हणून 5x बरोबर 69. 74 मधून 5 गेले 69 राहिले. 5 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले, म्हणजे ते भागिले होईल. म्हणून x बरोबर 69/5. या सराव संचातली राहिलेली उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.